गुड दुपार गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आता वर्दूला घेतलेलो आहे. लाल लाल कसा आहे. आणि आता मी चाललोय वेस्पा नाही आयक्यूब आणायला. आयक्यूब सर्व्हिसिंगला सोडलेलो, सर्व्हिसिंगचा टाइम आलता, ती घ्यायला चाललोय. आणि झालाय आता वेळ, कारण डायरेक्ट दुपारी उठलोय आणि दुपारी कामा आवरा लागलोय. 4 वाजत आल्यात वाटतं आणि काय 5 वाजता बंद होते वाटतं शोरूम. तर चला लवकर. सर्व्हिसिंग झालेले आहेत, पण ही सगळ्या एवढ्या सगळ्या आयक्यूब मध्ये आमची आयक्यूब हुडका लागल्यात. काय मिळायची होय की नाही, कधी मिळणार. शोध म्हणा लवकर बाबा, जायचा आणि कंटाळा आलाय. पाऊस यायची शक्यता आहे. काहीच आम्हाला गाडी मिळालेली आहे. हा कसा आहे पण गाडी. ओ पडायचं कुठं तर. काय याकूब नाही याकूब. गाडीचं नाव आजपासून याकूब. कसा आहे गोलीगत. पण वर्ध्यात सूट व्हायला गाडी तुला, लाल लाल मॅचिंग. काय म्हणून ती घेतो म्हटलंस काय. यू व्हेरी चालाक ब्रो, चालाक. तुम्हाला आठवत असेल, जर आठवत असेल तर हे निघलेलं ते करून घेतले. आणि हे वरचं बटन आहे की नाही, ते अडकून बसायचं. एकदा अडकलं की टी वाजत राहायचं. ते आता केलंय आणि आता आली घरी. आता जरा काढायची झोप, कारण सगळं काम झालेलं आहे एडिटिंगचं. ते तर निवांत बैठणे का. आता आवरून खाली आलेलो आहे आणि येत आहे ईशा, कारण तिला काढायचा नवीन टॅटू. काय ट्रस्ट द प्रोसेस का काय तर लिहिलेलं काढणार आहे. आणि मला पण मागं लागलं आहे की तू पण काढ, म्हणजे मी पण काढ. मग मी आता विचार करायला काढायचं का नाही, बघूया, विचार करतो मग ठरवूया. आलेले आहे फाटकी जीन्स घालून परत. आज किती फाटक्या जीन्स ठेवल्यास काय माहित. चल जाऊया, तुला टॅटू काढायचा ना. चला, खुश होऊन आलेस की लगेच. चल, मला पण मी विचार करायला काढायचं का नाही. चल बघूया. युअर जर्नी फायनल. छान. पळून गेलायसा. आज विंट्या पळून गेलतो, तो पण आलाय. चला येऊ दे. फुल पॉवर ईशा टॅटू काढून आम्ही बाहेर पडले. एकदा झालं तर जाता जाता वडापाव खायला जाणार. कुठं चाललोय आपण. टेकडीवर. आणि जाता जाता खालती कुठला वडा आहे तो, आणि का आपली आवड. चला. टेकडी कॅन्सल झालेला आहे कारण रस्त्यावर आहे ट्रॅफिक. आणि विंट्याला पण जायचं लवकर, म्हणून आम्ही चाललोय राजाराम तलावच्या इथं. वडा घ्यायला उतरलाय विनीत. आणि म्हटलं आम्ही तोपर्यंत ट्रॅफिक मधनं हळूहळू पुढे जाऊया. शेत कोण आले. विंट्या आला बघा, गाण फटली. काय चाललो टेकडीवर, तोपर्यंत साक्षीचा फोन आला. तिचा ड्रेस बदलून घ्यायचा आहे म्हणून ते या स्पाइस मधनं त्या स्पाइस मध्ये बदलून देत नाहीत म्हटले. मग आता तिथं चाललोय, कारण मम्मीच्या ओळखीचे आहेत. मग तिथं जाणार, बघणार बदलून देतात काय. चला जाऊया, साक्षीला पण भेटूया. आता चाललोय साक्षी त्यांची मम्मी, साक्षी, विंट्या वडापाव खायला. भूक लागल्या, लवकर खाऊया. ड्रेस काय म्हटले नवीन स्टॉक आल्यावर बदलून देतो म्हणून आता चालायचं. अशा असलं चॉईस केलाय बकवास. वडा वाट बघायला लागले कधी येते. तुझं काय डाएट आहे काय. आता चालायचं. ताटच घेतलंय मिरचीचं, सुट्टी घे ना. घुमव. चांगला वडा खाल्लो आता. क्वालिटी मस्त. पोट भरलेला आहे. काय किती दिवस डाएट करणार. आणि होते तोपर्यंत चांगला आहे. मी घेतलेलं मध्ये म्हणावं 2 आठवडे केलो आणि 5 किलो. राईट. चला आता जातो घरी, कंटाळा आलाय. झोपतो नाही, गल्लीत जातो. सगळं आवरून घरी आलो. जरा आंघोळ बिंघोळ केलो निवांत. परत एकदा पर्यंत आणले मम्मीना सँडविच. आणि मम्मी गेल्या बाहेर. आता मस्त सँडविच खायचं. भूक लागल्या परत एकदा. मला आता काय सूचना झाली, प्रत्येक 15-15 मिनिटाला भूक लागायला वाटते मला. चालायचं. तर आता सचिन काकांचा बड्डे होता आणि मुगू आणि मम्मी गेलेली. काय डोळे गेले असू दे. तर आता चाललोय घरी. हिला पहिला सोडायचं आहे, मग मम्मीला सोडायचं आहे. काय घरातल्यांनी मला ड्रायव्हर म्हणूनच ठेवलाय, म्हणून सांगतोय ड्रायव्हर आहे सगळ्यात. गाडी चालवायला जमत नाही. असू दे म्हणून सांगतोय, गाडी शिकवू नका, लय कामा लागतात आपलं. माझ्या फोनवर बस. अगं मारू नको. पेटवतो तुझा. मम्मी लोकांचं असंच असते, काय पण झालं की फोन पेटव. आता
असं मला फिरून जायचं आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? निवांत फिरायचं आणि घरी जायचं.